या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये हे सगळे गणपती जे आहे ते अगदी थोड्याशा वेळात करावे लागले। याचं कारण आहे POP मध्ये आपल्याला बंदी असल्यामुळे शॅडो मातीचे गणपती बनवण्यासाठी प्रोत्साहन देत असल्या कारणाने सरकारने हे जे धोरण घेतलं आहे त्यामुळे हे सर्व गणपती खूप कमी प्रमाणात आलेले आहे आणि हे विक्रेते त्यामुळे त्रासलेले आहेत की जी आपल्याला 100 रुपयाला मूर्ती विकायची आहे ती 250-300ला विकावं लागते आणि त्यामुळे गणेश भक्त पण दुःखी आहेत। तर हा आमचा इथला छत्रपती संभाजीनगरचा विक्रेता आज त्यांचे दुःख सांगतोय की यामुळे ग्राहकांना आपल्याला महागात मूर्ती द्यावी लागते नाविलाजाने, कारण यांना हा पैठणहून सगळा हा माल आणलेला आहे आणि 1000 मूर्त्या जिथं ते दरवर्षी विकायचे तिथे त्यांना फक्त 300-400 मूर्त्या यावर्षी मिळालेल्या आहेत। मूर्तिकाराकडे POP नसल्यामुळे मूर्त्या बनवू शकलेल्या नाही आणि म्हणून या थोड्याशा मूर्त्या आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये हे मूर्तिकार विकत आहेत किंवा मूर्ती विक्रेता आलेले आहेत। तर हे जे मूर्त्या आहेत अगदी इतक्या सुंदर आहे की बघता क्षणी आवडणाऱ्या। मी स्वतः पूर्ण औरंगाबाद फिरल्यावर मला जाणवलं की या मूर्त्यांना एक वेगळी सुंदरता आहे, सुबकता आहे आणि विविध आकारामध्ये ह्या मूर्त्या आलेल्या आहेत।